ॲक्च्युली कारखाना मेंटेनन्सचे काम चालू असताना, मेंटेनन्सची कामं चालत असताना एका ठिकाणी खोलाखोलीची कामं चालू होती. मगाशी मी माझ्या बोलण्यामध्ये बोलून गेलो, पण बेसिक याच्यामध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागलेली आहे. एका ठिकाणी ऑइल सांडलं होतं, थोडंसं बघायचं असतो. स्वच्छता चालू असताना वायरिंग शॉर्ट झाल्यामुळे आग लागली. त्यामुळं यात अग्निशामक दलाच्या लोकांना लगेच कळवलं आणि अग्निशामक दलाच्या लोकांनी याच्यावरती कंट्रोलमध्ये आणलेला आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये कुठली जीवितहानी नाही, तर कुठलाही माणूस आत नाही आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे, ह्या विषय याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं. हां, झाले. आता आग लागल्यामुळे लगेच लक्षात येत नाही, पण अंडर कंट्रोलने याच्यावर काम करायचं चाललं आहे. हे बघ लक्षात येईल, आग विझल्यानंतर लक्षात येईल की वायरिंग शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली. कोल्हापूर महापालिका अग्निशमन विभागाच्या कंट्रोल रूमला राजाराम कारखान्याला आग लागली म्हणून आम्हाला 10:15 वाजता फोन आला होता. त्यानुसार आम्ही आपल्या महानगरपालिकेच्या सगळ्याच 6 ते 6 गाड्या आम्ही इकडे जागेवर पोहोचवलेल्या आहेत. एक गाडी आमची एअरपोर्टला होती, ती पण आम्ही मागून घेतली होती. त्यानंतर एनकॅपमधनं एक गाडी आली, ती पण आपण ह्याच्यामध्ये वापरलेली आहे. राजाराम कारखान्यांनी ऑलरेडी आग लागल्यामुळे बाहेरच्या नगरपालिकेला पण फोन केला होता. त्यानुसार वडगाव नगरपालिकेची गाडी पण इथे आलेली आहे आणि स्वतः कारखान्यांची पण फायरची सिस्टीम चालू आहे. त्या सिस्टीमने आपण गाडी भरायचं आता काम चालू आहे. 10:15 वाजता ती वर्दी आली होती. आपण 11:30ला ही आग पूर्णपणे विझलेली आहे. सदरची आग ही इंजिन रूममध्ये लागली असल्याने थोडंसं ऑइल मिक्स आणि बगास मिक्स असल्यामुळे ऑइल टाईप फायर होती. त्यामुळे आम्ही फोम आणि पाण्याचा वापर करून आपण ही आग विझवलेली आहे. आता कुलिंगचं काम चालू आहे. कुलिंगचं काम हे आपण आता पाण्याच्या साहाय्याने करत आहे. आता सध्या आग नियंत्रणात आहे. आग पूर्णपणे विझलेली आहे. साधारण टोटल किती गाड्या होत्या आणि त्याच्या पद्धतीने नुकसान किती झालं? आता नुकसानीचं मी वर्णन आता सांगू शकत नाही, कारण का मला आता ह्यांच्याशी कंपनीच्या माणसांशी बोलायला लागेल. त्यानुसार आपल्याला इंजिन रूममध्ये किती नुकसान झाले काय ते जोपर्यंत आपण डिसमेटल करता तेव्हा आपल्याला कळणार नाही. कारण का हीट आणि ऑइलचं फायर असल्यामुळे मे बी नुकसान झालं असणार आहे. तर आम्ही ते कमीत कमी नुकसान होईल याचा काळजी करून आम्ही आग विझवलेली आहे. एकूण म्हणजे महापालिकेच्या 6 गाड्या आहेत. एनकॅपची एक गाडी आहे, वडगाव नगरपालिकेची एक आहे आणि त्यांचे 4 वॉटर टँकर आहेत जे ट्रॅक्टर माउंटेड आहेत, ज्याला डिझेल पंप आहे. 10-12 गाड्या असतील. आमचे कर्मचारी आहेत, आमचे सगळा स्टाफच इथे म्हटलं तर चालेल, कारण का आमचे जे स्टाफ जी कामाला नाही आहेत ती पण विदाऊट ड्युटीवाली पण इथं हजर झालेली आहेत. असे करून एकूण महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे 25 ते 30 कर्मचारी आता सध्या इथे कामावर आहेत. आग नियंत्रणात आलेली आहे. आता काय तसं पॅनिक व्हायचं काही सिच्युएशन नाही आहे.